नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 8 वाजलेले आहेत। नगर महानगर म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये नेमकं काय घडतंय ते आम्ही तुमच्यापर्यंत या बुलेटिन मधून पोहोचवणार आहोत। सुरुवात औरंगाबादच्या मोठ्या बातमीने। धक्कादायक बातमी आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांची धरपकड करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आंदोलन मोडीत काढलेलं आहे। औरंगाबादमध्ये पोलिसांची दडपशाही बघायला मिळते का अशा प्रश्नाला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झालाय। अनेक समन्वयकांची धरपकड करण्यात आलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना तिथून हटवलं गेलंय। गेले 3 दिवस औरंगाबादच्या चौकामध्ये आंदोलन करण्यात येत होतं आणि या चौकामधून या सगळ्या समन्वयकांना हटवलं गेलंय। काहींची धरपकड करण्यात आलेली आहे। ही पोलिसांची दडपशाही आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे थेट जाऊया। सिद्धार्थ, सगळा काय प्रकारे गेले 3 दिवस हे आंदोलन सुरू होतं, एक प्रकारे ते दडपलं गेलंय असं म्हणायचं? निश्चितच तू म्हणते तसंच झालेलं आहे, कारण 3 दिवसापासून हे आंदोलन शिस्तीत सुरू होतं। आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत उचलून क्रांती चौक पोलीस स्टेशनला आणलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे रमेश केरे पाटील या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला। पाटील जामीन घेण्यास नकार देत आहेत। एकतर आम्हाला कसल्याही प्रकारची आमच्या सोबत चर्चा न करता या ठिकाणी रात्रीच्या वेळेस बोलून आम्हाला बरं का आमच्या संग विश्वासघात करून या ठिकाणी आम्हाला यांनी अटक करून या ठिकाणी आणलेलं आहे। त्यामुळं आम्ही आता जामीन घेणार नाही। जोपर्यंत आमच्या बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही पोलीस कोठडीमध्येच ठेवा, तोपर्यंत आम्ही बरं का तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही। पुढचं काय असणार आता? पुढचं आंदोलन आता महाराष्ट्रातली सगळी जनता करणार। महाराष्ट्राच्या जनतेला मी आव्हान करतो, यांची दडपशाही चालू आहे। एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी मीडियाला प्रतिक्रिया देत होते केरे पाटील, मात्र पोलिसांनी ती खिडकी लावून टाकण्यात आलेली आहे। पण सुवर्ण, एक महत्त्वाची गोष्ट तुला या ठिकाणी सांगतो। 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं। 3 दिवसात पोलिसांनी त्यांना कसल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी विचारणा झाली नाही। मात्र आज कोणतीही नोटीस न देता हे आंदोलनकर्ते अचानकपणे त्या ठिकाणी मोठा फोर्स आणून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की 4-5 वर्षापूर्वी ही मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादमध्ये झाली होती। त्याचं व्यापक स्वरूप आलं होतं आणि इथले SITने मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्री कार्यालयाला हे आंदोलन सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं, हे आंदोलन फार मोठं व्यापक स्वरूप घेऊ शकतं। हा रिपोर्ट गेल्यानंतर गृहमंत्र्याच्या आदेशानंतर हे आंदोलन अवघ्या 5 मिनिटांमध्ये उठवण्यात आलेले आणि कार्यकर्ते आपल्या समोर या पोलीस स्टेशनमध्ये। नक्की फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे। सिद्धार्थ, तू केरे पाटील यांच्याशी बोलत होतास तेव्हा त्यांची ही खिडकी लावून टाकण्यात आली, बंद करण्यात आली, त्यांना बोलू दिलं गेलं नाही। पण एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतशी केरे पाटील बोलले। धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल। आता बातमी आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची। कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने केला जाणार आहे, तर या गणेश मूर्तींचं विसर्जन घरच्या घरी करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। पण आता त्यावरूनच राजकारण सुरू झालंय। पुणे मनपातील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मात्र घरगुती गणपतीच्या घरच्या घरी विसर्जनाला विरोध केलाय। पुण्यात तब्बल 4 लाख घरगुती गणपती बसतात। एवढ्या गणेश भक्तांनी घरातच नेमकं कसं काय विसर्जन करायचं असा सवाल काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केलाय। जो गणपती बसेल त्याचं विसर्जन आपल्याच घरामध्ये आपण केलं पाहिजे, हा निर्णय आपण घेतला। याच्यामध्ये जवळपास पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये जवळपास 4 लाख जवळजवळ 5 लाख गणेशोत्सवाच्या या सगळ्या काळामध्ये गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं। आणि जर आपण हिशोब केला, साधारणतः अंदाज घेतला तरी एका मूर्तीसोबत जरी 4 माणसं गेली तरी 20 लाख लोक 10 दिवसात रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणूनच एकही गणपतीची मूर्ती ही घराबाहेर विसर्जन करता येणार नाही। महानगरपालिका दरवर्षी जी सुविधा देते, हौदांची निर्मिती केली जाते, नदीवरती व्यवस्था केली जाते, यावर्षी ती कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही। पुणेकरांना एक आश्चर्याचा धक्का बसणारा हा निर्णय असं म्हटलं तर वावगं होणार नाही। कोरोना जरी असला तरी आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून वेळाची मर्यादा कमी करून आपण हे विसर्जन सहजरित्या करू शकतो। थेट जाणार आहोत पुण्याला दगडूशेठ गणपती मंदिराबाहेरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, तू काय सांगशील या सगळ्या निर्णयाबद्दल किंवा आपण म्हणूया सक्तीबद्दल?
सुवर्ण आपण पाहिलं आता 2 पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी आणि भाजप काँग्रेस विरोधक काँग्रेसमध्ये कसा वाद सुरू आहे मग पुऱ्या महाराष्ट्राने ऐकलं. मग हे विसर्जनाचा वाद तो आहे पण यंदाचा गणेश विसर्जन सोहळा जो आहे खरंच वेगळा असणार आहे पुणेकरांसाठी. मी आता दगडूशेठचे मंदिरासमोर आहे, मी तुला दाखवीन. खरं तर हा शिवाजी रस्ता आहे पुण्यातला मेन आप्पाबळवंत चौकाच्या बाजूचा. पण हा जसं मुंबईला आपल्याला माहिती आहे गणेश गल्ली, तशीच ही पुण्याची गणेश गल्ली मानली जाते. कारण इथं दगडूशेठ आहे, याच्या पुढं बाबू गेनो आहे, त्याच्या पुढं आणखीन मंडईचा गणपती, हे समोर बोर्ड दिसतो, इथंच हा दगडूशेठचा गणपतीचा मंडप टाकला असून तुला माहिती आहे आता हा रस्ता जरी मोकळा दिसत असला तर गणपतीच्या काळामध्ये तिथं पाय ठेवायला काय मुंगी शिरायलाही जागा नसते. आपण दरवर्षी दाखवतो सगळ्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने दगडूशेठच्या तिथं अथर्वशीर्ष असलेली सगळी गर्दी असते. आणि इकडच्या साईडला बाकीचे मानाचे जे 5 गणपती आहेत, तिकडे कसबा आहे, नंतर इकडं गुरुजी तालीम आहे, तांबडे जोगेश्वरी आणि टिळक तिकडं, असे मानाचे 5 आणि 6वा दगडूशेठ असे गणपती बसतात. पण यंदा तुला सांगतो कुठंही यंदा एकदम कुठेही सजावट नसेल, कुठेही झगमगाट नसेल, एकदम सजावट नाहीये, झगमगाट नाहीये, रोषणाई नाहीये, अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव पुण्यामध्ये साजरे केले जाणार आहेत. धन्यवाद चंद्रकांत, तू माहिती दिल्याबद्दल. पंचांगकर्ते दाकरू सोमण आपल्या सोबत आहेत. दाकरू सोमण, यावेळेला गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करावा असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. पुण्यामध्ये अनेक मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिलाय. पण एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की सगळ्या घरी जे गणेशोत्सव करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे सक्ती करायला सक्ती केलेली आहे की घरच्या घरीच विसर्जन करा गणेश मूर्तींचं, पण काहींचा विरोध होतोय. नाही, खरं म्हणजे सक्ती वगैरे हा शब्द बरोबर नाही. कारण आपणच सहकार्य करायला पाहिजे सरकारला. याच्यामध्ये राजकारण कुठलंही नाही. आणि धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं की पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करावं मूर्तीचं. पहिली गोष्ट म्हणजे करोनाची साथ आहे आणि जर सर्वजण रस्त्यावरती आले तर सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जाणार नाहीत, आपल्याला माहिती आहे. आणि मग त्यामुळे रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. आपल्या हातामध्ये काही सण उत्सव कशाला आहेत? आनंदासाठी आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण करायचा आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा. यावर्षी गणेश मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये घरामध्येच किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ड्रम ठेवायचा, बादली ठेवायची आणि त्याच्यामध्ये विसर्जन करायचं. लक्षात ठेवा, मूर्ती यावर्षी लहान आणायची. मूर्ती लहान आणि भक्ती मोठी पाहिजे. तेव्हा याच्यामध्ये राजकारण करायची जरूर नाही. पाण्यामध्येच विसर्जन करायचं आहे. फक्त जो जल्लोष आहे, गणेशोत्सव हा आवडता उत्सव आहे, लोकप्रिय उत्सव आहे, हा जल्लोष आहे तो यावेळी करता येणार नाही. आपल्याला माहिती आहे सरकारने जे नियम केलेले आहेत त्याला आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे, ते नियम पाळायला पाहिजे. कारण हे नियम आपल्यासाठीच आहेत. आणि अशा रीतीने गणेशोत्सव आपण साजरा केला ना तर गणपतीला आनंद वाटेल. आपण शिस्त पाळतो, कारण गणेश हे दैवत शिस्त पालनाचं आहे, गणनायक आहे. सोमण सर, तुम्ही असं म्हणताय की राजकारण या मुद्द्यावरनं व्हायला नको, पण शास्त्राला धरून नाहीये घरच्या घरी विसर्जन करणं, असा एक सूर उमटतोय. नाही, चुकीचं आहे. तुम्ही सांगा, आपण ह्या पृथ्वीवरती पृथ्वीचे मालक नाही आहोत, आपण पाहुणे आहोत. खरं म्हणजे समुद्र, या नद्या या आपल्या नाहीत, या सार्वजनिक आहेत. आपण एवढे वर्ष करत होतो तिथे विसर्जन, पण आता मूर्ती लहान आणून यावर्षी तरी करोनाच्या साथीमुळं सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्यासाठी आपल्या घरात ठेवा, घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर ठेवा ड्रम किंवा बादली, त्याच्यामध्ये मूर्तीचं विसर्जन करा. आणि हे शास्त्राचा धरून आहे, असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही की नदीवरती जा, सागरावरती आपण मांडत आहात सोमण सर. या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये असेच विचार खरं तर जनमानसामध्ये रुजले पाहिजेत की जेणेकरून एक पाऊल आपण पुढे टाकू आणि समाज वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू. धन्यवाद दाकरू सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि इतकी महत्त्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. सोमण सर जसं सांगतायत, घरच्या घरी यावेळेला छोटी मूर्ती आणून जर तुम्हाला घरातल्या घरात विसर्जन करायचं नसेल, उंबरठ्याच्या बाहेर एक पिंप ठेवा आणि त्यात या मूर्तीचं विसर्जन करा. कृपया घराबाहेर जाऊन तलावामध्ये, नदीमध्ये त्याचं विसर्जन यावर्षी तरी करू नका. कोरोनाच्या संकट काळामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं महत्त्वाचा आणि स्तुत्य निर्णय घेतलाय. 127 वर्षांमध्ये पहिल्यांदा दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कोतवाल चावडी इथल्या मंडपात न होता तिथूनच जवळच्या कायमस्वरूपी मंदिरात, जिथं वर्षभर गणेश मूर्ती असते, तिथंच होणार आहे.
तसंच दरवर्षी ऋषीपंचमीला होणाऱ्या 15,000 महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठणही यंदा होणार नाहीये. भक्तांना हार, फुलं, श्रीफळ वाहता येणार नाहीये, तर प्रसादही मिळणार नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुका होणार नाहीयेत. देखाव्यांनाही फाटा देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. याआधीच मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजानंही गणेशोत्सवाऐवजी यंदा आरोग्योत्सवाचा निर्णय घेतलाय. दरवर्षीप्रमाणे मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय लालबागच्या राजानं घेतलाय. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा समाज व्यवस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याची जाणीव आणि भान ठेवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट माणूस म्हणून देव या भूमिकेतनं त्याच्याकडे पाहत असतो. त्याचा या सगळ्या मंडळींनी जे काय आम्हाला त्याचं गांभीर्य महत्त्व सांगितलं, त्या साऱ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय शिशवे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा ऐतिहासिक निर्णय आमच्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या चरणी मी अशी प्रार्थना करू इच्छितो, तेव्हा यंदाच्या वर्षी आपण अत्यंत कशी या उत्सवाच्या निमित्तानं गर्दी कमी होईल हा विचार करून हा उत्सव आपण साजरा करू शकू. मुंबईतल्या मुख्य रुग्णालयामध्ये आता इतर आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. सध्या पावसाळ्यामुळे अनेक साथीच्या आजारांनीही डोकं वर काढलंय. कोरोनाच्या काळामुळे अनेक शस्त्रक्रिया अडकून पडल्या होत्या, त्यामुळे आता महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी दिली आहे. कोविडची जी रुग्णालय आहेत आपले पेरिफेरल रुग्णालय जे आपण म्हणतो की जसं बांद्रा भाभा आहे, भाभा कुर्ला आहे, राजावाडी आहे, त्याच्यानंतर एस के पाटील आहेत, शताब्दी आहे का शताब्दी कांदिवली आणि HBT ट्रॉमा आहेत. हे प्रामुख्याने कोविड अधिक नॉन कोविड असे राहतील आणि बाकी सगळे जितके पेरिफेरल रुग्णालय आहेत ते सगळे नॉन कोविड राहतील. आता बातमी पाहणार आहोत नागपूरची. तब्बल 40,000 रुपये वीज बिल आल्यानं एका 65 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वीज बिल कमी करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या, मात्र वीज बिल काही कमी झालं नाही. त्यामुळे वीज बिल भरलं नसल्यानं वीज खंडित करण्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती. या वाढीव वीज बिलामुळे लीलाधर यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याची चर्चा आहे. दरम्यान यावर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. या सरकारला 4 महिने 300 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करायला काय वेळ लागतो आहे? सरकारची मानसिकता नाही आहे आणि अशा प्रकारच्या आत्महत्या वाढत आहे. कोणी आत्महत्या करू नका वीज बिलाकरता. माझी मागणी आहे, कोणी शेतकऱ्यांनी कोणी घरमालकांनी आत्महत्या करू नका. आत्महत्या करणे हा त्यातला काही तोडगा नाही आहे, पण सरकारने दखल घ्यावी. गडचिरोलीमध्ये जहाल माओवादी यशवंत बोगाला याच्या माओवादी पत्नीसह त्याला अटक झालेली आहे. 44 पोलिसांची हत्या झालेल्या हत्तीगोटा, मरकेगावसह कुरखेडा अशा 6 मोठ्या घटनांच्या कटात प्रत्यक्ष सहभाग होता त्याचा. यशवंत बोगा हा माओवाद्याच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. 3 राज्यात 50 लाखापेक्षा जास्त बक्षीस, हत्या, जाळपोळ, पोलीस दलावर हल्ला, अनेक 78 गंभीर गुन्हे यशवंत बोगावर दाखल आहेत. 12 पेक्षा जास्त नागरिकांच्या हत्या यशवंत बोगानं केल्या आहेत. सोबत दलम सदस्य असलेल्या माओवादी पत्नी शारदा नैतामला हिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी. महेश, या घडीची मोठी बातमी आहे ही. सुवर्णा, नक्कीच गडचिरोली पोलिसांना मिळालेलं हे खूप मोठं यश आहे. यशवंत बोगा हा 13 वर्षापूर्वी माओवादी चळवळीत दाखल झाला होता. आपण त्याचा जर प्रवास बघितला तर दलम सदस्यापासून एरिया कमिटी सह टिपागड दलम कमांडर आणि आता माओवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. आणि महत्वाचं म्हणजे अँबुश, सुरक्षा दल असतील, पोलीस, CRPF कोणीही जर जात असतील त्यांच्या विरुद्ध अँबुश लावून त्याच्यावर हल्ला करण्याच्या घटनांची आखणी करण्यामध्ये हा खूप एक्सपर्ट होता. आणि जर आपण गेल्या काही वर्षातलं बघितलं तर मरकेगावच्या घटनेत 14 पोलीस, हत्तीगावच्या घटनेत 15 आणि गेल्या वर्षी कुरखेड्याजवळ जी घटना झाली होती 1 मेला त्या दिवशी 15 पोलीस, अशा 44 पेक्षा जास्त जवान यामध्ये शहीद झाले होते. या घटनांच्या कटातही महत्वपूर्ण भूमिका यशवंत बोगाने बजावली होती. 35 एन्काउंटर झालेले आहेत पोलीस दलावर हल्ल्याचे.
त्यामध्ये सुद्धा यशवंत बोगाचा सहभाग होता आणि त्याची पत्नी शारदा नेताम हिच्यावर 47 गुन्हे आहेत, यशवंत बोगावर 78 गुन्हे आहेत. त्यामुळे आज या दोघांना झालेली अटक उत्तर गडचिरोलीमध्ये पोलिसांना मिळालेलं मोठं यश आहे. आणि अर्थातच हे सगळ्यात मोठं यश आहे आणि तुर्तास धन्यवाद महेश ही माहिती दिल्याबद्दल. अपार कष्ट आणि त्याला प्रामाणिकपणाची जोड देत विदर्भातून थेट मुंबईत झेप घेऊन जगात नाव कमावणारे मसाला किंग म्हणून ख्यातकीर्त असलेले धनंजय दातार. काही दिवसामध्ये गणरायाचं आगमन सर्वत्र होत आहे. परदेशातही अनेक भारतीय गणेशोत्सव साजरा करतात. दुबईतील अशा भारतीयांच्या सोयीकरता धनंजय दातार यांच्या अलदिल ग्रुपनं खास सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एकाच छताखाली गणेश मूर्ती, पूजेचं साहित्य आणि प्रसादाची सोय अलदिल ग्रुपच्या सुपरमार्केटमध्ये करण्यात आली आहे. मायदेशी महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा होणार की नाही हा संभ्रम असताना आम्ही दुबई स्थित अल अदिल ग्रुप पुनश्च श्री गणेशा करत नव्या उमेदीनं नव्या जोशात गणरायाच्या आगमनासाठी सज्ज आहोत. श्रीयुत धनंजय आणि सौभाग्यवती वंदना दातार या उभयतांनी गणेशोत्सव आपण दुबईत उत्साहात साजरा करूया असं सर्वांना आवाहन केलं. तर यावर्षी गणपतीचा जे रिक्वायरमेंट आहे ते खूप जास्त आहे. मागणी चांगली इकडे दुबईमध्ये आणि इथे लोक हा सण जो आहे मराठी आणि अमराठी लोक हा गणेशोत्सवाचा सण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात सादर करतात. लोकांना वाटलं होतं की गणपती वेळेवरती येतील की नाही, तर परंतु गणपती एकदम वेळेवरती इम्पोर्ट झालेले आहेत आणि सर्व त्याचे डिस्प्लेस लागलेले आहेत. दुबई में पिछले 27 साल से रह रहा हूँ और काफ़ी सालों से गणपति अपने घर में रख रहा हूँ और हर साल मैं अल आदिल से आके अपने गणपति लेता हूँ. पहिल्यांदाच यावेळी गौरी पण आपण ठेवलेले आहेत. त्याच्यासोबतच नैवेद्याचे पदार्थ, पूजेला लागणारं सगळ्या प्रकारचं सगळं साहित्य आणि सगळे फ्रेश फळं, नारळ, उकडीचे मोदक, करंजी, लाडू, चिवडा, तसंच माव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, असं सगळंच काही आदिलमध्ये तुम्हाला यावेळी बघायला मिळेल. जरूर भेट द्या अलादिलला. मंगलमूर्ती मोरया. उत्सव साजरा करण्यासाठी इतरही साहित्य अल अदिल सुपरमार्केटच्या सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे. गणपती बाप्पा स्वतः दुबईत येऊन पोहोचले आहेत. ते सुद्धा शाडूच्या मातीची मूर्ती बरोबर गणपतीसाठी लागणारं सगळं डेकोरेशनचं सामान, अगदी फ्रेश फुलं, शमीची फुलं मी तुम्हाला सांगितली होती, दुर्वा, हे सगळं तर मिळतंच, पण त्याचबरोबरीने मोतीहार, मुकुट आणि डेकोरेशनचं सगळं काही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या स्पेशल रिपोर्टसह नगर महानगरमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.